नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहताय जनता न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास जनतेचा. आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे आहोत आणि मंगरुळपीर येथील सध्याचं जे वातावरण आहे नगर परिषद निवडणुकीचं, तर ते अगदी थंडीमध्ये अगदी गरम होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामध्येच आपल्या प्रभाग क्रमांक 1 मधून लताताई पुरुषोत्तम चितलांगे ह्या उभ्या आहेत आणि त्या सत्ताधारी पक्षाकडून उभ्या आहेत. तर आपण त्यांच्याशी काही बातचीत करूया आणि त्यांच्याकडून काही आपण प्रश्न विचारूया त्यांना. ताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या जनता न्यूजमध्ये. काय सांगाल, आपण प्रभाग क्रमांक 1 मधून उभे आहात आणि आज BJPची जी सत्ता आहे किंवा आपण निवडून आल्यानंतर, बरोबर आहे, सत्ताधारी पार्टीचा आपण उमेदवार आहात प्रभाग क्रमांक 1 मध्ये, आणि आपण निवडून आल्यानंतर आपण जनतेसाठी आपण काय काय करणार किंवा काय काय सुविधा देणार, काय काय सेवा करणार त्यांची? सर्वप्रथम नमस्कार. मी प्रभाग 1 मधून स्वतः पुरुषोत्तम चितलांगे, ब मधून श्री अनिल भाऊ गावंडे आणि भाजपाचे नगर अध्यक्षाचे उमेदवार डॉक्टर दिलीपजी रत्नपारखी. आम्ही तिघही कमळ या निशाणीवर आहोत. सगळ्यांनी आम्हाला कमळ या निशाणीवर बटन दाबून विजयी करायचे आहे. आम्ही विजयी झाल्यानंतर आम्ही गवळीपुऱ्यातील जे रस्ते आहेत ते चांगले रस्त्याचे काम करू. त्याच्यानंतर जे पाण्याची समस्या आहे तिथं ते पाण्याची समस्या पूर्ण करू. आणि तिथले जे नाल्या आहेत, नाल्यांचे चांगले म्हणजे नाल्या चांगल्या व्यवस्थित करू, नाल्या बनवू, व्यवस्थित करू. आणि जे घंटा गाडी वगैरे तिकडे जात नाही आहे, त्या घंटा गाडीचं सुद्धा तिकडे आम्ही नियोजन करणार आहे. प्रभाग 1 मध्ये जे रस्ते वगैरे जे राहिले आहेत अपूर्ण, जिनिंग रोडचे वगैरे, ते रस्ते सुद्धा आम्ही पूर्ण करू. आणि आमच्याकडून जेवढं होईल तेवढी आम्ही जनतेची सेवा करू. 1 मधून लताताई पुरुषोत्तम चितलांगे ह्या उभ्या आहेत नगर परिषद मंगरुळपीर निवडणुकीसाठी, नगरसेवक पदासाठी. आणि नक्कीच 1 नंबरमध्ये जो प्रभाग आहे, जो गवळीपुरा आहे, तर त्या गवळीपुऱ्यामध्ये ज्या काही समस्या असतील, ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील, त्या नक्कीच देण्याचं त्यांनी आश्वासन केलेलं आहे. मंगरुळपीरवरून जनता न्यूज, जिल्हा वाशिम.